उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यात 20 जागा लढवणार। अंतिम यादी अखेर एनआरटीनूच्या हाती। छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवे की खैरे, पाहुयात एनआरटीनूचा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले 20 उमेदवार निश्चित केलेत, ज्यामध्ये अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आलेली होती। त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना मुंबईतून उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलंय। आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना कल्याणमधून उमेदवारी दिली जाणार आहे। ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांची यादी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाहीये, तरी काही उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे यांनी त्या जिल्ह्यात संवाद मेळाव्याच्या निमित्तानं जाहीर केलेली होती। त्यातच त्यांनी सांगलीमधून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा केलेली होती। त्यावरून काँग्रेसने आक्षेपही घेतलाय। ठाकरे गटाने शिवसेनेची यादी अंतिम केलेली आहे। मुंबईत लोकसभेच्या 6 जागा आहेत, त्यापैकी 5 जागा शिवसेनेने लढवण्याचं निश्चित केलं, तर ठाण्यात 3 जागांपैकी कल्याण आणि ठाणे या 2 जागा उद्धव ठाकरे गटानं लढवण्याचं निश्चित केलंय। गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मुंबई उत्तर पश्चिम मधून उमेदवारी दिल्याचं निश्चित केलं जात आहे। दरम्यान एनआरटीनूच्या हाती आलेली संभाव्य यादी बुलढाणामध्ये नरेंद्र खेडकर, यवतमाळमध्ये वाशिम संजय देशमुख, हिंगोलीमध्ये नागेश आष्टीकर, परभणीमध्ये संजय जाधव, रायगडमध्ये अनंत गीते, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर, सांगलीमध्ये चंद्रहार पाटील, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, मावळमध्ये संजोग वाघेरे, शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे, नाशिकमध्ये विजय करंजकर, पालघरमध्ये भारती घामडी, कल्याणमध्ये केदार दिघे, ठाणेमध्ये राजन विचारे, मुंबई उत्तर तेजस्वी घोसाळकर, मुंबई पश्चिम अमोल कीर्तिकर, मुंबई पूर्व संजय दीना पाटील, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई, मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत यांची उमेदवारीमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर या 20 जागांवर उद्धव ठाकरे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालंय। आता लवकरच उद्धव ठाकरेंची ही यादी देखील जाहीर होणार आहे। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा एनआरटी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।